मावळमधील कुंडमळा दुर्घटनेनंतर राज्यातील सगळ्या धोकादायक पूल हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याच्या सूचना आहेत। अशातच पिंपरी चिंचवड शहराच्या सीमावर्ती भागातून ग्रामीण भागाला जोडणारा मामुर्डी ते सांगवडे पवना नदीवर पात्रावरील साकव पूल सुद्धा त्याचाच एक उदाहरण म्हणता येईल। गेल्या काही दिवसांपूर्वी हा पूल रहदारीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता, मात्र काही दिवसातच नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत हा बंद केलेला पूल पुन्हा एकदा सुरू केला। दरम्यान या धोकादायक पुलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरती असलेल्या कुंडमळा या ठिकाणी एक दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये इंद्रायणी नदीवरती असलेला साकव पूल हा कोसळला आणि त्यामध्ये 4 नागरिकांचा निष्पाप बळी गेला। त्यानंतर प्रशासनाने राज्यातील जे जीर्ण झालेले पूल असतील, साकव पूल असतील, यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यास सांगितलं आणि त्यानंतर जे साकव पूल आणि जे जीर्ण झालेले पूल आहेत ते वाहतुकीसाठी आणि रहदारीसाठी बंद करण्यात आले। मी सध्या मामुर्डी सांगवडे गावाला दरम्यान जोडणारा जो साकव पूल आहे त्या ठिकाणी उभा आहे। गेल्या महिन्याभरापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, अशा प्रशासनाने सूचना देखील लावल्यात। आपण या ठिकाणी पाहू शकतो की धोक्याची सूचना सांगवडे मामुर्डी रस्त्यावरील पूल हा फक्त पादचारी आणि दुचाकी वाहनांसाठी आहे। या ठिकाणावरून कुठल्याही मोठ्या प्रकारचे वाहने जाणार, मात्र आपण पाहतो की अशा प्रकारे या पुलावरून 4 चाकी वाहने नेली जातात। पण दुसऱ्या बाजूला पाहतो या ठिकाणी सुद्धा 4 चाकी वाहने ते या पुलावरून नेली जातात। गेल्या महिनाभरापासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद केला होता, तरी सुद्धा वाहने या पुलावरून घेऊन जातील। आपला जीव धोक्यात घालून नागरिक का या पुलावरून वाहतूक करतात याची कल्पना न केलेली बरी। मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेस पवना धरणातून या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो तेव्हा पाणी या पुलावरून वाहतं, तेव्हा हा पूल बंद असतो। गेले 30 वर्षाहून अधिक हा जुना पूल आहे। 1993 साली हा पूल बांधण्यात आले असल्याची माहिती मिळते। मामुर्डी सांगवडे गावाचा हा जो पूल आहे त्याला पर्याय म्हणून या बाजूला दुसरा पुलाचं काम चालू आहे, त्यासाठी निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले। 37 कोटी रुपयांचा हा पूल नव्या बांधण्यात येतोय, त्यामुळे हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला, तरी सुद्धा नागरिक सूचनांकडे दुर्लक्ष करून या पुलावरून मोठ्या प्रमाणावरती ये जा करत असल्याचे चित्र पाहतो। उद्या जर एखादी दुर्घटना संभवली तर नागरिकांनी अशा प्रकारचे जे फलक लावले त्या फलकांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडली असंच काय ते म्हणावं। त्यामुळे आता सजग नागरिक होतील का आणि या पुलावरून रहदारी बंद करतील का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या मार्गावरून जाणार असाल तर सूचनांचे पालन करा आणि आपल्या जीवितास जपा, हीच काय ती अपेक्षा। सूरज कसबे, NDTV मराठी, सांगवडे, पुणे।